मी संग्राम केसकर, SML प्रतिनिधी। SMLच्या कृषी सल्ला कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आलेलो आहोत आपण चांदवड तालुक्यातल्या वाहेगाव साळ या गावामध्ये। आपल्यासोबत आहेत आपले शेतकरी लीलाताई गांगुर्डे। तर चला जाणून घेऊया त्यांनी पिकवलेल्या कांद्याचं रहस्य। ताई, यावर्षी कांद्याचं फार छान असं उत्पादन तुम्हाला आलेलं आहे असं मला समजलं। काय वेगळं केलं तुम्ही? आम्ही ना रोपापासूनच टेक्नोजेड आणि फर्टिज वापरले। त्यानं आम्हाला असा फायदा झाला का रोपाला ना तिसऱ्या दिवशीच टेक्नोजेडमुळं आणि फर्टिजमुळं तिसऱ्या दिवशीच हिरवी पात झाली, मुळांची संख्या वाढली, पातीची बी संख्या वाढली। बर, म्हणजे रोपात असतानाच तुम्ही टेक्नोजेड आणि फर्टिज वापरलं? रोपात असतानाच वापरलं। त्याच्यानंतर परत वापरलं की काय केलं? कांदे लावल्यावर परत वापरलं आम्ही खादीमध्ये। अच्छा, लागवड केल्यानंतर परत वापरलं। आणि कांदे काढत्या वेळेस तुम्हाला असा काही वेगळा फरक जाणवला का? कांदे काढता वेळेस आम्हाला कांदे चांगले झाले मोठे, म्हणजे 20% याच्यात फरक पडला दर सालच्या पेक्षा। अच्छा, 20% उत्पन्न वाढलं। कलर वगैरे याच्यामध्ये काही फरक? कलर बी चांगला आला। कलर चांगला। काही कांदा विकला की अजून आहे? वाळून विकायचाच। अच्छा, म्हणजे आता स्टोरेजला तुम्ही ठेवलेला आहे। बर, तर एकंदरीत ताईंचं म्हणणं असं आहे की SMLचं टेक्नोजेड आणि फर्टिज वापरल्यामुळं त्यांना रोपामध्ये तर फायदा झालाच, पण उत्पादनात सुद्धा त्यांना फायदा झालेला आहे। कलर सोबत वजनही चांगलं मिळालं आणि उत्पादनही त्यांचं वाढलेलं आहे। धन्यवाद।